काय भेटला? माड भेटलं, माड आणि हिला नोटबुक भेटला. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या 2 व्हिडिओ तुम्ही बघितलात की देवदिवाळी कशी असते किंवा काय आमचा ट्रेनचा प्रवास बघितलात. त्यानंतर मग देवदिवाळीचा तुम्ही मंदिराचा व्हिडिओ बघितलात. तर हा तिसरा व्हिडिओ जत्रेचा. तर आता आम्ही चाललो जत्रेला. आता कुठल्या जत्रेला काय ते मी तुम्हाला सांगतो. आणि हे बघा, जत्रेसाठी बघा आई रेडी झाली आहे. शीतल रेडी होऊन येते आहे. तो फक्त मी पुढे जाऊन म्हणजे मी पुढे जाऊन थोडंसं शूटिंग करतो आहे तिथे. नंतर शीतल वगैरे सगळे शीतेच्या वेळी आई आणि आई एकसाथ येतील पुढे. मी आता बाईकने पुढे होतो, थोडं मला शूटिंग करायचं ते. आपण डायरेक्ट शीतलला आणि आईला जत्रेपर्यंत भेटूया. चला. हे बघा दोघे भाऊ बघा, सेम नाही, सेम बघा. बाकी असं काय नाही, पण बघा जत्रेला जाय. हा बघ, हे बघ दिवस हाय. तर मित्रांनो, आता मी पोहोचलो जत्रेमध्ये. आता माझ्या पाठीमागे बघत असाल तुम्ही, पाठीमागे जत्रा चालू आहे. मी थोडा तिथं आवाज होता, गाण्याचा आवाज होता, म्हणून मी इकडे आलो आहे. आणि आता तुम्ही बघितलं की आता देव जे आहे ते वाटेमध्ये आहेत. आता थोड्या वेळात ते बंदीत पोचतील. तर आता आपण पण जाऊया तिकडे जास्त अंधार असेल, त्याच्यामुळे जास्त मी काय जास्त दाखवणार नाही तिकडे. फक्त तिकडे जे देव येतात ना, ते एकदम वाजत गाजत भजन वगैरे करत देवाचं नामस्मरण करत करत देव आहेत ते देव येत आहेत मंदिरामध्ये. तर आता आपण पुढे जाऊया तिकडे.
बाबा काय तर मित्रांनो हे बघा आपल्याला यात्रेमध्ये कोण भेटले माझी बायको निशी तुझ्या आई कुठे आई नाहीतर बाहेर असतो देवांसोबत आम्ही फिरत होतो तुझ्या मागून माझ्या मागून देवांच्या आमची वहिनी वगैरे बसले वहिनी बाहेर बोलतात कुठे जाणार बाहेर जातोस पाया पडतो तर हे बघा मित्रांनो आता जत्रेची सुरुवात इथेच होते सर्वात पहिले तर लहान मुलांसाठी गेम्स आहेत
बघा. तुम्ही बघा लहान मुलांची खेळणी. बघा लहान मुलांसाठी जास्त आहे सगळं. आपला आईस्क्रीमवाला आपण नंतर खाऊया. पण आपला मंचुरियनचं दुकान पण सगळी चायनीजचं दुकान आहे. ड्रायफ्रूटचं दुकान. बघा इथेच फिरतात मगापासून इथेच फिरतात. कुठे जातच नाही. कुठे जातच नाही इथेच आहेत. हॅलो काय जत्रा कशी आहे? मगापासून इथेच आहेत. आहे ना मी इथेच आहो. तकडे फिरता हे आता चालली फिरा. काय अजून सगळ्यांची जत्रा झाली. 12 वाजता आठ फिरायचा अजून हा. आता काकी वगैरे सगळे फिरायला चालले. काकी क्षितिजा युवा. ही माझी लेक. हा ही 2 नंबर लेक. क्षितिजा पण छान दिसते पण तुझ्या एवढी नाही. ही माझी नाती हर्षाली. हा हर्षाली. हा बोला. ते दूर काढतात पण पोटात ना असं खायचं आणि दूर काढायचो. सुरेखा म्हणतात घेवा घेवा खावा. आम्ही खाव नाकात ना दूर यायचो पोटात ना सगळं. काय गॅस गॅस काय मजा वराने सगळ्या सुरेखाच्या अशा सगळ्या खाल्ल्या मजा. पान पण असता पान. हा ती पोरा बघा. आम्ही पण नाचायचा लावायचं. काय तू? हे लोक वाट बघतात हँका कोण घेता की नाही. हँका बघून हँका पण वाटतं सगळ्यांका वाटतं आमका का नाही. ह्यांच्यात तोलान बघ सगळा झाला बघा. त्यांना जमनीक लावल्या त्याची तर मित्रांनो इकडे लहान मुलं खेळतात. आमच्या वेळेस तर असं काय नव्हतं. आणि इकडे काकी वगैरे सगळे बघतायत. आणि अजून एक आणि काकीची आणि कॉमेंट्री झाली बा. तिकडे तर कॅमेरा सांगते गरमी लय महागा नाही महागा. लय महागा 50 रुपये लय महागा. 50 रुपये चांगला. फिरवतो गो येताना घे. येताना घेता नक्की ना. येताना घेता बरं माकाच राहावं. दादा कोणती बसली का फक्त 50 रुपये मग बरं मस्त झाला. काकी बघ तू पण दाखव. जानू या काय घेतलं या का काय या तुझे कान कमी आहेत. अजून 2 लावलंस. 4 झाले 4. हा गाणे बी नाही उगाच फक्त काय उडतात.
तर तुम्ही काही बघितलं ना आता सध्याच्या ह्याच्यात सांगा. तर मित्रांनो इकडे आमचं बक्षीस वितरण चालू आहे 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या मुलांचं. तेच आम्ही बघत होतो. तुम्हाला भेटलाय का? हिला भेटला नोटबुक वगैरे आणि हिला माड भेटला. काय भेटला? माड भेटला माड आणि हिला नोटबुक भेटला. हो तेच माड? ना. भेटला तर भेटला. नारळाचं झाड सगळे लोक मग ते काय हे तर घेतला का पैसे खर्च झाले ते तर राहतो राहून नारळाचं झाड भेटला मोठा असा फायली वगैरे द्यायला. माड भेटला 12वीला. दोघांना पण भेटला. पण भेटला. धरणार माड भेटला होय 100% लावलं आहे मी. उद्या दाखवते मी तुला. उद्या दाखवते. मित्रांनो आता आम्ही आलो आहे भजी खायला. लाईन बघा, लाईन बघा, लाईन खूप आहे. वेटिंग होती आहे. भजी खूप चांगली वाटते या दुकानातली. त्याच्यामुळे एवढी वेटिंग लिस्ट लागली आहे. हां म्हटलं भजी खूप चांगलं आहे म्हणून एवढी वेटिंग लिस्ट लागली आहे. आणि दुकान आणि देवळाच्या समोरच आहे ना. शीतल तुम्ही पण दुकान टाकणार होता, कुठे टाकणार होता? प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे कधी टाकणार? आता प्रोसेस केलं तर होईल. पुढच्या वर्षी. काय? आता देवाचे दर्शन घेतल्यावर पूर्ण तळी फिरवणार सगळी. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता हे मंदिर मगाशी तुम्हाला मी दाखवलं होतं. तर आता हे बघा इथे बघा हे मंदिर आहे. हे बघा मस्त असं झुंबर लावलेलं आहे. आणि बघा देवी बघा पावनाई देवीची मूर्ती छान एकदम सजवली आणि डेकोरेशन पण मस्त केलंय. आणि आता थोड्याच वेळात ताट फिरणार आहे ती. आणि मंदिर बघा केवढं मोठं आहे ते. कसं वाटलं? जत्रेला आलीस दर्शन पण भेटलं. जत्रेला पण आलीस दर्शन पण भेटलं चांगलं. काही फायनल ते आली. मागच्या वर्षी आली नव्हतीस तू? मागच्या वर्षी आपण आलो नव्हतो. बोलत होते ना या जत्रेला. इकडेच बघून बोल. कुठे? मित्रांना सांग आपल्या. तर यावर्षी आम्ही दोघे पण आलोय जोड्याने. जोड्याने. देवीचं दर्शन पण घेतलं जोड्याने. आणि खूप छान वाटतंय आम्हाला. मस्त वाटतंय. खूप छान दर्शन भेटलंय. पण मस्त झालंय. जी पुढे आलेला जास्त कुठे गर्दी तुझ्या वगैरे नाही. मांडावरती दाखवलं ना तिकडे मांड असतो तिकडे. आणि खूप छान दर्शन झालं आणि खूप मस्त वाटते. प्रसन्न वाटतंय. आता थोड्याच वेळात ते ताट असतं ना ते डोक्यावर फिरवतात. तर ते ताट पण तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान असतं. आणि ते आता कसं भारत पुढेच फिरतं आणि खूप मस्त वाटतं. आणि ती तुला आमची जाणवण्याची यात्रा कशी वाटली? छान वाटली. छान हा कशी वाटली? छान वाटली. छान वाटली. खूपच आवडतं. मस्त वाटतं. पहिल्यांदा तर लग्नाच्या आधी अशी यायची आणि आता लग्न होऊन आल्यावर वेगळाच एक्सपिरियन्स आहे. खूप छान वाटत आहे. आणि शिवजा पण आहे. शिवजा हाय कर. आई कुठे गेली? आई हा आई आई पाठीमागे. आई बिझी आहे. आईला आई मैत्रिणींमध्ये बोलते. नाव द्या. आईला मैत्रिणी भेटल्या बघा. खूप छान वाटते ना. आणि इकडे नाटक सुरू झालं. दशावताचं नाटक पण चालू आलंय. ते पण मी तुम्हाला दाखवतो थोडा वेळ थांबा. दशावताचं नाटक पण चालू आलंय. मस्त वाटतं. आणि ते पण मी पहिल्यांदा बघतो दशावताचं नाटक. आणि तिच्या हळद देताना तिच्या पुन्हा कोणते स्क्रीनशॉट काढेल ना तुझा आळस देताना? झोप येत असतं मला हर टाइम. झोप येते. ऑल टाइम झोपतच असते. मला पण झोप येते म्हणून मी काय आळस देतो काय? तर आता इकडे दशावताचं नाटक सुरू झालंय. तुमच्या इकडे म्हणजे देवगड साईडला इथे असते तोपर्यंत तुम्हाला लगेच दशावताचं नाटक कसं चाललं तिथे दाखवतो. चला. देवगड साईडला दशावतार नाटक होत नाही. त्यामुळे दीपकचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. खूप कमी ठिकाणी होतं. तू प्रत्यक्षात पहिल्यांदा बघणारस मी ना. जेवढं बघितलं हा. आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. सो चला. कंटिन्यू.
हे बघा आता इथे थोड्या वेळात नाटक चालू होईल. मित्रांनो हे बघा आता इथे दशावतारचं नाटक सुरू झालं. कोण आहे विशाल केतू अशी माझ्या बंधूची हात ऐकतात स्वतःच स्वकर्तव्य बाजूला ठेविलं आणि त्या पातापुराच्या राजप्रसाद या विशाल केतूची पावलं वाढली. मग दत्तांचा हा दादांचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर पुढील कर्तव्य हा तुमचा कृष्णबंधू तुमचा कमी नमस्कार होतोय. इच्छित मनोकामना समाधान वाटलंय तुमचा आशीर्वाद मिळाला. पण दादा एकाएकी हात देण्याचं कारण तरी कोणतं? एकाएकी हात दिली याच्याही मुळाशी कारण असं बोलतो कुणाचा सांगा म्हणतोय तुमचा अपमान केला तो कुणी? माझा ज्यानं अपमान केलाय ती व्यक्ती अन्य दुसरी तिसरी कोण नसून काय पाहिजे तुला? रात्रीचे 3 वाजलेत. मंचुरियन पाहिजे तुला? अरे होय देवा ना काय ते खा. उद्या खायचं. उद्या खाऊया जानू
वाजलेत 3 सकाळचे- वाजलेत हा 3 आणि रात्रीचे आम्ही 3. हा तेच ते पहाटेचे 3 वाजलेत आणि आम्ही घरी आलोय जत्रेवरून. तर आत्ता झोप येते खूप. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या जाणवलीतली लिंगेश्वर पावणाईची जत्रा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि ही ताटाची व्हिडिओ जत्रा आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हां खूप मेहनतीने बनवले आम्ही. आणि ताटाची जत्रा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि एवढ्या पब्लिकमध्ये आम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवला आहे, सो नक्की कमेंट करा. आणि आता 3 वाजलेत पहाटेचे आणि आम्ही आम्ही आता झोपतो. हां व्हिडिओ एंड करतोय. आणि उद्या भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओटी म्हणजे देवीची ओटी भरायला जायचं आहे, तर तो व्हिडिओ पाहायला मिळेल. सो बाय.